नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सचिन किरत आहे आणि गेले 20 ते 25 वर्ष मी फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हा विषय शिकवतोय. तर मी न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड नावाचे एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकासंदर्भात मला काही सांगायचं आहे तुम्हाला, त्या पुस्तकाची माहिती द्यायची आहे. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड या पुस्तकातून मी दोन महत्त्वाच्या गोष्टी केलेल्या आहेत. त्या म्हणजे एफ इज इक्वल टू एम ए. न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमातून डिराइव्ह होणारा हा फॉर्म्युला आहे. एफ इज इक्वल टू एम ए. एफ म्हणजे अप्लाइड फोर्स, एम म्हणजे मास आणि ए म्हणजे एक्सेलरेशन. फिजिक्स मधला हा सर्वात मूलभूत असा फॉर्म्युला आहे, सर्वात मूलभूत असे न्यूटनचे गतिविषयक नियम आहे. टोटल फिजिक्समध्ये जी प्रगती झालेली आहे, टोटली इंजिनिअरिंगमध्ये जी प्रगती झालेली आहे, ती सगळी न्यूटनच्या गतिविषयक तिसरा नियम आणि न्यूटनने जे कॅल्क्युलस नावाचं एक मॅथमॅटिकल ब्रांच शोधलेली आहे, मॅथमॅटिकल टूल जे इंजिनियर्सला दिलेला आहे, त्यामुळे इंजिनिअरिंगमध्ये आणि फिजिक्समध्ये अतिशय प्रगती झालेली आहे. कॅल्क्युलसचा उपयोग हा फक्त इंजिनिअरिंगमध्येच नसून, फिजिक्समध्ये नसून, इकॉनॉमिक्स आणि मला तर वाटतं जगातल्या प्रत्येक एक शाखेमध्ये होतो. कॅल्क्युलस इज द मोस्ट फंडामेंटल टूल, द मोस्ट फंडामेंटल सब्जेक्ट. तर एफ इज इक्वल टू एम ए हे न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमातून डिराइव्ह झालेला फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला अतिशय फंडामेंटल आहे. या फॉर्म्युल्यातूनच पुढे ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर या आईन्स्टाईनच्या सापेक्षतावाद, ज्याला आपण थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी बोलतो, त्या थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीची जी सुरुवात आहे ती एफ इज इक्वल टू एम ए ह्याच्यातूनच झालेली आहे. तर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन must be modified. या पुस्तकातून नेमकं काय सांगायचा प्रयत्न केलेला आहे. हे पुस्तक जे आहे हा एक शोध निबंध आहे, हा एक थिसिस आहे. हा फिजिक्समध्ये एक अमूलाग्र बदल आणणारा, रिव्होल्युशनरी बदल आणणारा एक थिसिस आहे आणि हा थिसिस आपण सेंट्रल गव्हर्नमेंटला सबमिट केलेला आहे. हा आपण सेंट्रल गव्हर्नमेंटला सबमिट केलेला आहे, त्याचं हा हे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे. तर या शोध निबंधातून, या पुस्तकातून नक्की काय सांगायचं, एफ इज इक्वल टू एम ए. तर हे पुस्तक काय करतं, एफ इज नॉट एक्झॅक्टली एम ए हे या प्रबंधातून मला सांगायचं आहे. आणि न्यूटनचा जो गतिविषयक तिसरा नियम आहे, ऍक्शन आणि रिएक्शन इज इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन डायरेक्शन. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम काय सांगतो, ऍक्शन and reaction is equal in magnitude and opposite in direction. तर action and reaction is equal in magnitude and opposite in direction. तर मी हा जो एक थिसिस आहे, हे जे पुस्तक आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, याच्यातून माझं पहिलं असं म्हणणं आहे की एफ इज इक्वल टू एम ए हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला एका पर्टिक्युलर, हा सेलेस्टियल बॉडीजलाच ॲप्लिकेबल होतो. पृथ्वीवर, ऑन द अर्थ एफ इज इक्वल टू एम ए हा फॉर्म्युला ॲप्लिकेबल नाही आहे. एफ इज नॉट इक्वल टू एम ए असंच आपल्याला वेन वी आर कन्सर्न विथ एनी ॲक्टिव्हिटी ऑन द अर्थ, then we must say f is not equal to ma. f is equal to ma हा फॉर्म्युला कधी, हा व्हॅलिड आहे, हा चुकीचा याच्यातला भाग नाही, परंतु हा व्हॅलिड होण्यासाठी, हा फॉर्म्युला व्हॅलिड ठरण्यासाठी, हा फॉर्म्युला अचूक येण्यासाठी काही कंडिशन्स असतात. इफ the situation is subject to that condition, that particular condition, if the situation is satisfied that particular conditions, then f is equal to ma. तर त्या पुस्तकामधून हेच मला सांगायचा प्रयत्न करायचा आहे की एफ इज इक्वल टू एम ए हा युनिव्हर्सल फॉर्म्युला नाही आहे. हा फॉर्म्युला व्हॅलिड ठरण्यासाठी तुम्हाला काहीतरी कंडिशन्स कन्सिडर करावं लागतात. पर्टिक्युलर कंडिशन्समध्येच तो ॲप्लिकेबल आहे आणि न्यूटनने सुद्धा या कंडिशन सांगितलेल्या आहेत, परंतु इन रियालिटी आपण त्या विचारात घेत नाही. तर एफ इज इक्वल टू एम ए हा पर्टिक्युलर कंडिशन्समध्ये सॅटिस्फाय होणारा फॉर्म्युला आहे. एफ इज नॉट इक्वल टू एम ए वेन
you are concerned with any activity which is related with the force on the earth, where friction and air resistance is always present. पृथ्वीवर फ्रिक्शन किंवा एक वेळ फ्रिक्शन नसेल पण एअर रेजिस्टन्स हा नेहमीच प्रेझेंट असतो. द अपोजिशन क्रिएटेड बाय ग्रॅव्हिटी तो सुद्धा प्रेझेंट असतो. त्यामुळे एफ इज इक्वल टू एम ए हा जो फॉर्म्युला आहे हा पर्टिक्युलर काही ठराविक कंडिशन सेलेस्टियल बॉडीजमध्ये की जिथे कुठलाही अपोजिंग फोर्स ॲप्लिकेबल नसेल, तिथे फक्त मास असेल, मास, आणि त्या मासला एक्सलरेटेड जर करायचं असेल तर त्याची त्या मासची एक पर्टिक्युलर व्हेलोसिटी ती जर वाढवायची असेल, त्याची डायरेक्शन चेंज करायची असेल तर फोर्सची आवश्यकता असते. जर ती बॉडी सेलेस्टियल असेल म्हणजे त्या बॉडीवर कुठलाही फ्रिक्शनल किंवा अपोजिंग फोर्स ॲक्ट होत नसेल तरच एफ इज इक्वल टू एम एम हा फॉर्म्युला ॲप्लिकेबल आहे. हे मला त्या शोधनिबंधातून सांगायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ॲक्शन अँड रिॲक्शन इज इक्वल इन मॅग्निट्यूड अपोजिट डायरेक्शन. हा जो न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम आहे त्याला सुद्धा लिमिटेशन्स आहे. हा जो नियम आहे हा फक्त सॉलिड बॉडीज ॲप्लिकेबल आहे. म्हणजे फक्त सॉलिड बॉडीज हा रूल ॲप्लिकेबल करतात. गॅसेस अँड लिक्विड शोज टोटल रिलक्टन्स, शोज टोटल अपोजिशन टू फॉलो द न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. हे विद्यार्थ्यांनी वाचकांनी लक्षात घेतलं पाहिजे. नीट लक्षात ठेवा, तुम्हाला जर इंजिनिअरिंग CETची एक्झाम द्यायची असेल, IITची एक्झाम द्यायची असेल किंवा इंजिनिअरिंगच्या ज्या दुसऱ्या ज्या एक्झाम्स असतात, फॉर एक्झाम्पल नीट म्हणा किंवा अजून स्टेट लेवलवर नॅशनल लेवलला ज्या काही वेगवेगळ्या एक्झाम्स देतात त्याच्यामध्ये फिजिक्सच्या कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाल्या पाहिजे. जर फिजिक्सच्या कन्सेप्ट जर व्यवस्थित क्लिअर झाल्या तरच तुम्ही त्या परीक्षेला न्याय देऊ शकता. त्या परीक्षेला न्याय देण्यासाठी मल्टिपल क्वेश्चन सोडवावे लागतात. ते तर सोडवाच, प्रॅक्टिस इज मस्ट, बिकॉज प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. मल्टिपल क्वेश्चन सोडवायला माझी काहीच हरकत नाही आहे, उलट मल्टिपल क्वेश्चन सोडवावे त्याने प्रॅक्टिस वाढते. परंतु मल्टिपल क्वेश्चन सोडवण्या अगोदर तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करा. जेवढा तुम्ही कन्सेप्ट क्लिअर कराल तेवढा तुमच्या फिजिक्सचं प्रॉब्लेम सोल्युशनवर तुमची कमांड वाढेल. नीट लक्षात ठेवा, ॲक्शन अँड रिॲक्शन इज इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट डायरेक्शन हा जो नियम आहे हा नियम फक्त आणि फक्त सॉलिड बॉडीज ॲप्लिकेबल आहे. गॅसेस आणि लिक्विड शोज टोटल रिलक्टन्स टू ओबे द न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. नीट लक्षात ठेवा, जेव्हा आपण चालतो तेव्हा आपण काय करतो, आपले पाय जमिनीवर फोर्स अप्लाय करतात. ॲट दॅट इन्स्टंट जमीन आपल्यावर रिॲक्टिव्ह फोर्स अप्लाय करते आणि त्या रिॲक्टिव्ह फोर्समुळे आपण चालू शकतो. आपण पाण्यावर चालू शकत नाही का, कारण तिथे रिॲक्टिव्ह फोर्स नसतो. ॲक्शन आणि रिॲक्शन इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन डायरेक्शन हे प्रत्येक केसमध्ये जर असेल तर वी आर एबल टू वॉक ऑन द वॉटर, वी आर एबल टू वॉक ऑन द एअर, इन द एअर. बट फिजिकली इट इज, प्रॅक्टिकली इट इज नॉट पॉसिबल. का, कारण तिथे न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम ॲप्लिकेबल झालेला नसतो. नीट लक्षात ठेवा, सर्वप्रथम मला न्यूटनविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगायची. ॲझॅक न्यूटन हा खूप मोठा विषय आहे, त्याच्यावर माझे वेगळे दुसरे व्हिडिओज येणार आहेत. पण आता मला थोडक्यात न्यूटनविषयी काय माहिती सांगायची. न्यूटन हा टोटल मॉडर्न इंजिनिअरिंगचा जो आहे ना, रिअली न्यूटन इज द फादर ऑफ द मॉडर्न इंजिनिअरिंग. गॅलिलिओचा उल्लेख अल्बर्ट आइन्स्टाईनने काय केलेला आहे की फादर ऑफ द मॉडर्न सायन्स. गॅलिलिओ इज द फादर ऑफ द मॉडर्न सायन्स आहेच, कारण सायन्समध्ये जो एक्सपेरिमेंटल बेस आणलेला आहे, सायन्सच्या कुठल्याही नियमाला एक्सपेरिमेंटल प्रूफची जी गरज आहे हे ठासून सांगणारा माणूस किंवा एक्सपेरिमेंटलला जास्त, एक्सपेरिमेंटवर जास्त फोकस होणारा माणूस म्हणजे गॅलिलिओ. त्याचबरोबर द फादर ऑफ द मॉडर्न फिजिक्स किंवा फादर ऑफ द मॉडर्न इंजिनिअरिंग जर कोणाला बोलायचं गेलं तर ॲझॅक न्यूटनला बोलावं लागेल. जगाच्या इतिहासातला पहिला इंजिनियर कुठला असं जर मला कोणी प्रश्न विचारला तर मी तो आर्किमिडीजकडे बोट करतो. पण आर्किमिडीज हा जगाच्या इतिहासातला पहिला मेकॅनिकल इंजिनियर आहे. आर्किमिडीजनेच कॅल्क्युलसचा जो पाया रचलेला आहे. म्हणजे कॅल्क्युलस म्हणजे काय, तर एखाद्या अनियमित आकाराचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल, बघा तुम्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढू शकता. काय, एरिया ऑफ ट्रायंगल, फॉर्म्युला आहे एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 बेस इंटू हाईट.
एरिया ऑफ सर्कल पाय आर स्क्वेअर, पाय कॉन्स्टंट, आर म्हणजे रेडियस. हे स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत, कारण का यांना एक फिक्स आकार आहे. पण अनियमित आकार असेल तर त्याचं क्षेत्रफळ कसं काढायचं, तर त्यासाठी आर्किमिडीजने त्याकडे एक आयडिया सांगितलेली. त्याच आयडियाचं रूपांतर पुढे न्यूटनने कॅल्क्युलसमध्ये केलेलं. इनिशियली न्यूटन वॉज द मॅन ऑफ मॅथमॅटिक्स. विथ मॅथमॅटिक्स ही डेव्हलप द फिजिक्स. न्यूटनचे जे गतिविषयक 3 नियम आहेत, हे 3 नियम हे फिजिक्समधले अतिशय मूलभूत नियम आहेत. या 3 नियमावर संपूर्ण इंजिनिअरिंगचा पाया अवलंबून आहे. अक्षरशः रॉकेट सायन्सपर्यंत न्यूटनचे गतिविषयक नियम वापरले जातात, न्यूटनचा कॅल्क्युलस वापरला जातात. कॅल्क्युलस इज नॉट ओनली सब्जेक्ट, इट इज अ टूल ऑफ द एनी इंजिनियर. विदाउट कॅल्क्युलस यू कॅनॉट वर्क ॲज अ इंजिनियर. त्यामुळे कॅल्क्युलसचा जो उपयोग जो आहे, हा कॅल्क्युलसचा उपयोग हा इंजिनिअरिंगमध्ये खूप ट्रिमेंडस आहे. आय एम नॉट कन्सर्न विथ इंजिनिअरिंग, आय एम कन्सर्न विथ फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स. आणि फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स इज द बेस ऑफ इंजिनिअरिंग. सो आय एम इनडायरेक्टली कन्सर्न विथ द इंजिनिअरिंग. तर मला या पुस्तकातून हे सांगायचं आहे की ॲक्शन अँड रिॲक्शन इज इक्वल इन मॅग्निट्यूड अपोजिट डायरेक्शन. हे फक्त सॉलिड बॉडीलाच ॲप्लिकेबल आहे, गॅसेसला आणि लिक्विडला हे ॲप्लिकेबल नाही. आणि एफ इज नॉट इक्वल टू एम ए. आता एफ इज नॉट इक्वल टू एम ए का, नीट लक्षात ठेवा. एफ इज नॉट इक्वल टू एम ए का, तर याचं कारण काय आहे हे आपण पहिलं समजून घेतलं पाहिजे. न्यूटनचे जे गतिविषयक 3 नियम आहेत सगळ्यांना माहिती आहेत. ते न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम काय, एव्हरी बॉडी कंटिन्यूस इट्स स्टेट ऑफ रेस्ट और युनिफॉर्म मोशन अलॉंग द स्ट्रेट लाईन अनलेस इट इज ऍक्टेड बाय अ अनबॅलन्स्ड एक्सटर्नल फोर्स. हा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आहे. एव्हरी बॉडी कंटिन्यूस इट्स स्टेट ऑफ रेस्ट और युनिफॉर्म मोशन अलॉंग द स्ट्रेट लाईन अनलेस इट इज ऍक्टेड बाय अ अनबॅलन्स्ड एक्सटर्नल फोर्स. म्हणजे न्यूटनला काय सांगायचं आहे, एव्हरी बॉडी continue its state of rest or uniform motion along the straight line unless it is acted by unbalanced एक्सटर्नल फोर्स. म्हणजे हा न्यूटनचा गतिविषयक नियम पहिला नियम आहे. या नियमानुसार काय होतंय की एव्हरीबडी कंटिन्यूस स्टेट ऑफ रेस्ट और युनिफॉर्म मोशन. एखादी वस्तू जर अचल अवस्थेत असेल, अचल म्हणजे स्थिर अवस्थेत असेल, तर ती स्थिर अवस्थेतच राहते किंवा एक समान वेगाने जर जात असेल तर ती एक समान वेगाने जाते जोपर्यंत तिच्यावर अनबॅलन्स एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही, असं न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम सांगतो. आता न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार त्याचा एक अर्थ असा निघतो की एखादी वस्तू युनिफॉर्म मोशनने जात असेल तर तिच्यावर तर ती त्याच अवस्थेत राहते जोपर्यंत तिच्यावर एक्सटर्नल अपोजिट फोर्स ऍक्ट होत नाही. म्हणजे एखादी वस्तू एक समान वेगाने जात असेल तर ती कायमस्वरूपी एक समान वेगाने जात राहणार जोपर्यंत तिच्या त्या वस्तूला कोण अडवत नाही. हे वाक्य कितपत खरं आहे, हे वाक्य फक्त सेलेस्टियल बॉडीजसाठीच ॲप्लिकेबल आहे. हे वाक्य पृथ्वीवर कुठे, कारण का एखादी वस्तू आपण टाकली कालांतराने तिला जरी कुणी अडवलं नाही तरी ती थांबते का, कारण त्या वस्तूवर अपोजिशन ऑफ एअर असतो. त्या वस्तूवर एअर अपोजिट डायरेक्शनमध्ये अप्लाय होत असतो. एअर प्रेशर, ड्यू टू एअर प्रेशर ती वस्तू कालांतराने जाऊन थांबते. त्यामुळे जर वस्तू युनिफॉर्म मोशनमध्ये जर अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ, एखादी वस्तू जर युनिफॉर्म मोशनमध्ये असेल तर युनिफॉर्म मोशनमध्येच ती जात राहते. सब्जेक्ट टू कंडिशन, त्याच्यावर कुठलाही अपोजिट फोर्स अप्लाय होता कामा नये, ते न्यूटनने मेन्शन केलेलं आहे. पण नीट लक्षात ठेवा, अशी सिच्युएशन पृथ्वीवर कुठेच नसते. नीट लक्षात ठेवा की फोर्स हा जो एक आहे
जसं कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड, किंवा अल्बर्ट आइन्स्टाईन E इज इक्वल टू mc² बोलतो. नीट लक्षात ठेवा, एनर्जीवर जेवढं मूलभूत संशोधन झालेलं आहे तेवढं फोर्सवर झालेलं नाही. फोर्स इज अ फंडामेंटल फॅक्टर. फोर्स म्हणजे नक्की काय हे अजूनही आपल्याला नीट समजलं नाही. तर फोर्स हा नक्की काय आहे ते समजून घ्यावं लागतं. हा अतिशय फंडामेंटल विषय आहे, त्याच्यावर पुस्तकामध्ये विस्तृत लिहिलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक फिजिक्सच्या विद्यार्थ्यांनी, ज्याला इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं आहे, ज्याला फिजिक्समध्ये करिअर करायचं आहे, ज्याला ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं आहे, ज्याला सिव्हिल, मेकॅनिकल, ऑल इंजिनिअरिंगचा डायरेक्टली इनडायरेक्टली हा न्यूटनच्या गतिविषयक नियमाशी संबंध येतोच. नीट एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की फोर्स ही जी संकल्पना आहे, म्हणजे अकॉर्डिंग टू न्यूटन फोर्सचं मेन काम आहे ऍक्सलरेशन. परंतु नीट लक्षात ठेवा की प्रत्येक वेळे ऍक्सलरेशन क्रिएट होतच अशात नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एका खूप मोठ्या बिल्डिंगवर, समजा एखादी गाडी आदळली जाऊ, तर गाडीवर काहीतरी रिएक्शन दिसते, परंतु बिल्डिंगवर कुठल्याही प्रकारची रिएक्शन दिसत नाही. याचा अर्थ असा होतो का की त्या गाडीने त्या बिल्डिंगवर काहीच फोर्स अप्लाय केला नाही? तो फोर्स अप्लाय केलेला आहे, परंतु तो फोर्स एवढा नाहीये की त्या बिल्डिंगवर काहीतरी ऍक्सलरेशन क्रिएट होईल. त्या ठिकाणी ऍक्सलरेशन क्रिएट झालेलं नाही. नीट लक्षात ठेवा, फोर्स मुळे ऍक्सलरेशन होतो, त्याच्या अगोदर फोर्समुळे व्हायब्रेशन्स होतात. द मोस्ट फंडामेंटल इफेक्ट ऑफ द फोर्स इज नॉट टू क्रिएट द ऍक्सलरेशन. द मोस्ट फंडामेंटल वर्क, the most fundamental effect of the force is nothing but to create the vibrations. आणि त्या व्हायब्रेशन्स क्रिएट होतात. व्हायब्रेशनमुळे फ्रिक्वेन्सीज, व्हायब्रेशन्समुळे वेव्स क्रिएट होतात आणि त्या वेव्समुळे प्रॉपरली एक सुपरपोजिशन म्हणा किंवा त्या वेव्समध्ये प्रॉपरली इंटरफिअर होऊन तो फोर्स पुढे पुढे ट्रान्समिट होत जातो. त्यामुळे आयझॅक न्यूटन जे बोलतोय की ऍक्सलरेशन क्रिएट होणं हे फोर्सचं सर्वात मूलभूत काम आहे, ते नसून वेव्स क्रिएट होणं, व्हायब्रेशन्स क्रिएट होणं, आणि त्या व्हायब्रेशनमधून, त्या वेव्समधून ज्या वेव्स क्रिएट होतात त्या वेव्सचं एका पर्टिक्युलर पॉईंटला त्या वेव्स एकत्र येतात, त्यांच्यामध्ये इंटरफरन्स होतो, त्यांच्यामध्ये सुपरपोजिशन निर्माण होते आणि तो फोर्स पुढे पुढे ट्रान्सपोर्ट होतो आणि फोर्सचा इफेक्ट आपल्याला दिसतो. प्रत्येक वेळी ऍक्सलरेशन क्रिएट होईलच अशातला भाग. फॉर एक्झाम्पल, आपण खूप मोठ्या बिल्डिंगवर आपण 1000 न्यूटन फोर्स जरी लावला तरी सुद्धा त्या बिल्डिंगमध्ये कुठल्याही प्रकारची बिल्डिंग जागची हालत नाही. जागची हालत नाही याचा अर्थ त्यामध्ये ऍक्सलरेशन झिरो आहे. याचा अर्थ असं होत नाही की तुम्ही फोर्स अप्लाय केलेला झिरो आहे, तिथे फोर्स अप्लाय झालेला आहे, परंतु F इज इक्वल टू ma या फॉर्म्युल्यानुसार तो काउंट होत नाही. जर तुम्हाला फोर्स काउंट करायचं असेल तर तुम्हाला अजून फंडामेंटल लेवलला काम करावं लागेल, आणि जर फोर्स काउंट करायचं असेल तर तुम्हाला ज्या वेव्स क्रिएट होतात त्या वेव्सचा जास्त अभ्यास करायला लागणार आहे. कारण अकॉर्डिंग टू न्यूटन फोर्समुळे ऍक्सलरेशन क्रिएट होतं. ऍक्सलरेशन इज द फंडामेंटल इफेक्ट ऑफ द फोर्स नसून टू क्रिएट द व्हायब्रेशन्स. ज्या व्हायब्रेशन्स क्रिएट होतात, ज्या वेव्स क्रिएट होतात, त्या वेव्स, त्या व्हायब्रेशन इज द फंडामेंटल इफेक्ट ऑफ द फोर्स. आणि त्या कन्सिडर केल्याशिवाय आपल्याला एक्झॅक्टली फोर्सचं मॅग्निट्यूड शोधता येणार नाही. हेच मला यातून सांगायचं आहे. एवढं बोलून मी माझं जे मनोगत आहे ते थांबवतो. या पुस्तकाविषयी ज्या काही तुमच्या प्रतिक्रिया आहेत, जे विचार तुम्हाला पटलेले आहेत, जे विचार तुम्हाला पटलेले नाही, ते मला कळवावेत. त्याच्याशी पत्रव्यवहार माझ्याशी केला जावा किंवा त्याच्यावर कमेंट्स केल्या जावा. तुझ्यातून जर काही इम्प्रूव्हमेंटला जर स्कोप असेल तर त्याच्यातून नक्कीच इम्प्रूव्हमेंट केली जाईल. एवढं बोलून मी ते थांबतो. धन्यवाद. थँक्यू.